हरिओम. मी सुनंदा वीरा कुंभार, उपासना केंद्र वारणा नगर. मी बरेच दिवस झालं म्हणजे 6-7 वर्ष झालं उपासनेला येत असते. 3 वर्षापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला. मी वारणा नगर येथून गावाकडे चाललेली 2 व्हीलरवरून आणि जाताना आमची गाडी हळू होती, परंतु साईडनं गाडी आली टाटा सुमो गाडी आली आणि त्या गाडीनं जोरात मला धडक दिली. धडक दिल्यानंतर मी पडले खाली. डोक्यातून रक्त यायला लागलं, बेशुद्ध पडले. साईडच्या लोकांनी सगळ्यांनी पाणी पाजून शुद्धीवर आणलं आणि नंतर मग पायाला जोरात लागलेलं. हॉस्पिटलमध्ये न्यायला त्याच टाटा सुमो गाडीतून मला नेलं तर सगळ्या रस्त्याने मी जाताना बापूंना रागवत होते की बापू, मी तुमची उदी लावून बाहेर पडले, तुम्हाला नमस्कार करून बाहेर पडले आणि तुम्ही माझं हे काय केलं. म्हणून मी सगळ्या रस्त्यानं असं बापूंना म्हणत होते. गेले हॉस्पिटलच्या तिथं, आमच्या हॉस्पिटलला फोटो आहे बापूंचा, तिथं नमस्कार केला. आत गेलं, म्हटलं काही होऊ देत पण मला चालायला यायला पाहिजे पुन्हा बापू. असं करत मी आत गेले, नेलं आत. ऑपरेशन आहे म्हटले, तुम्हाला काय आता चालता म्हणजे येईल पण रॉड टाकावा लागेल पायात. म्हटलं ठीक आहे. सिटी स्कॅनचे रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टर म्हटले आम्हाला काहीच करता येत नाही. सिटी स्कॅनचे रिपोर्ट जर व्यवस्थित आले तर सगळं व्यवस्थित होईल. बापूंचा दावा करत राहिले सारखे. बापूंना म्हटलं काही होऊ देत म्हटलं, पण सिटी स्कॅनचे रिपोर्ट चांगले येऊ देत माझे म्हटलं. त्याचे रिपोर्ट चांगले आले. ऑपरेशन करायचं ठरलं, पायात रॉड घालायचं ठरला. 3 तुकडे पायात झालेले गुडघ्यापासून खाली. मग आता काय करायचं. आता मला तर साधी सुई जरी टोचली तरी सहन होत नव्हतं. इंजेक्शन घ्यायचं तर लांबच. आता ऑपरेशन करायचं. मी घाबरलेले. बापूंना सारखे म्हणत होते, बापू आता माझं ऑपरेशन आहे तर आता काय करायचं. पण तसंच बापूंचं नाव घेत ऑपरेशन दिवशी आत गेले. डॉक्टर म्हटले आता मणक्यात इंजेक्शन देणार आहे आणि तुम्ही घाबरू नका. मी म्हटलं आता मी काय घाबरत नाही बघा, मी तुमच्या रूपात म्हटलं मी माझ्या बापूंना बघते, जे काय करतील माझं ते बापू करतील म्हटलं, तुम्ही नाही म्हटलं करणार. मग इंजेक्शन दिलं त्यांनी, मला जाणवलं नाही. ऑपरेशन संपूर्ण माझं केलं त्यांनी, मला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. अगदी व्यवस्थित. मी 15 दिवस हॉस्पिटलमध्ये अगदी व्यवस्थित होते. त्या 15 दिवसात बापूंचं आपलं सगळं व्यवस्थित करणं, हे करणं. आमचे कोरे डॉक्टर आले, मग त्यांना मी सांगितलं, म्हटलं मी बापूंचं एवढं करते, मग बापूंनी असं कसं केलं म्हटलं. मग ते म्हटले तसं नाही म्हणायचं म्हटले, तुमचं जे प्रारब्ध होतं त्यानुसार तुमच्या शरीरावर आलेलं, प्राणावर आलेलं ते बापूंनी पायावर निभावून नेलं असं म्हणायचं म्हटले. मग तेव्हापासून मी तशी म्हटले आणि त्यातून आज पूर्णपणे मी चांगली झालेली आहे. चालते, फक्त मला मांडी घालता येत नाही. परंतु ते 3 तुकडे झालेले डॉक्टरांना आजही आश्चर्य वाटतं की तुमच्या वयाच्या स्त्रीचे म्हणजे 22 ते 25 वर्षाच्या मुलांचे ते 3 तुकडे झालेले हाडं जुळत नाहीत, पण तुमचे 8 महिन्याच्या आत सगळे ते 3 ठिकाणचे हाडं व्यवस्थित जुळलीत आणि तुम्ही आत्ता चालताय, हिंडताय, फिरताय. आत्तासुद्धा मला डॉक्टर येता जाता विचारतात उपासनेला गेलं की पायाचा काय त्रास. पण बापूंच्या जीवावर मी अजिबात, मला कसलाही त्रास होत नाही. रॉड तर मी काढणारच नाही, कारण बापू आहेत सोबतीला. रॉडचा मला काही त्रास होत नाही, फक्त मांडी घालता येत नाही. मग बापूंना मी म्हणते नाही आली तर नाही आली, मला हिंडायला फिरायला दिलं. कॅम्पला घेऊन जा, मी तशीच लंगडत येणार, पण येणार कॅम्पला. आणि त्यामुळं मी कॅम्पला आलेली आहे. बापूंनी मला इथंपर्यंत आणलेलं आहे. हा माझा पहिला अनुभव आहे. दुसरा अनुभव 25 डिसेंबर 2 वर्षापूर्वी 25 डिसेंबरला 5 दिवस शाळांना सुट्टी असते. मग माझी मुलगी पण वारणा नगरला टीचर आहे. मग ती काय मला म्हटली, आई आम्ही गणपतीपुळ्याला चाललो, येतेस का. तर मी म्हटलं मी अशी लंगडी आहे, मला काय पुन्हा जाता येणार नाही म्हटलं. चला म्हटलं, आयती संधी आली चालून, म्हटलं जाऊया गाडीतून. म्हणून गेलो आम्ही. जाताना पावस, गणपतीपुळे असं केलं. त्या दिवशी तिथं मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गणपतीगुळे केलं आणि नंतर पावस केलं. जाताना नाणीच केलेलं होतं. येताना पावसला गेलो आणि पावसवरून येताना आंबा घाटात गाडी आमची रामरक्षा स्तोत्र म्हणत वगैरे चालू होती. सगळं चालू होतं. सगळे आम्ही रामरक्षा स्तोत्र म्हणत होतो. तिची लहान मुलगी 1-1.5 वर्षाची पुढं मांडीवर, तिच्या सासऱ्यांच्या पुढं मांडीवर आमचे जावई ड्रायव्हिंग करत होते. त्यांच्या शेजारी सासरे तिचे बसलेले आणि लहान मुलगी, आणि पाठीमागं मी आणि माझ्या शेजारी मुलगी माझी आणि नातू, असे 3 आम्ही पाठीमागं बसलेलो. मग गाडी एका वळणावर आली. रामरक्षा स्तोत्र संपलं आणि गाडी अशी 250 फूट खोल दरीत जाणार तेवढ्यात कुणीतरी ती गाडी ओढल्यासारखं साईडला नेली आणि साईडला एक चर असते डोंगराच्या आणि रोडच्या मध्ये असा खड्डा असतो, त्याच्यात जाऊन गाडी जोरात धडकली.
एवढी धडकली की गाडीची चाकं अशी वरती झाली आणि ड्रायव्हिंग साईड वरती झाली आणि दुसरी साईड खाली गेली. आता मी म्हटलं बापू कुणीही वाचणार नाही म्हटलं यातलं मला माहिती आहे, मी कारण सगळ्यांच्या अंगावर पडले म्हटलं, माझी नातवंड तर नाहीच वाचणार म्हटलं, असं मी म्हटलं. पण तेवढ्या 2 क्षणात असं आम्ही ना सगळे चौघच्या चौघं पाठीमागं, तिनं मुलगी मागं घेतलेली 1 मिनिटापूर्वी, चौघं असे पाठीमागं असे उभं राहिलो होतो, कुणाच्याही केसाला धक्का लागलेला नव्हता. आणि मुलगा नातू तो माझा म्हटला आजी जय हनुमान म्हणूया आणि आपण दार उघडूया, पाठीमागचं दार लॉक केलेलं, त्याने जय हनुमान म्हटलं आणि दार आम्ही पुष्कर म्हटला, मला पुष्कर म्हटला दार उघडूया. मी मुलीला विचारते तुला लागले का, ती मला विचारते तुला लागले का, पण कुणालाही लागलेलं नव्हतं सुदैवानं. दार उघडलं, तिनं बाहेर उडी टाकली दार उघडून आणि सगळ्या रस्त्यावरच्या लोकांना तिनं थांबवलं. सगळ्यांनी थांबवून आम्हाला व्यवस्थित बाहेर काढून सगळ्यांना म्हणजे असं व्यवस्थित, ही सगळी बापू कृपा. त्यावेळेला फक्त माझ्याकडं ते त्रिविक्रमाचं लॉकेट होतं, ते फक्त आम्ही पुढं ठेवलेलं आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या अपघातातून आम्ही म्हणजे अगदी कुणी बघितली असती ना गाडी तर ह्यातलं कुणीही वाचलेलं आहे असं म्हटलं नसतं. पण आम्ही सगळीच्या सगळी माणसं, 2 लहान मुलं, आम्ही सगळेजण एवढे सुखरूपपणे पार पडलो की बापूंच्या कृपेशिवाय. मला म्हटले आई हे तुझ्या बापूंमुळेच घडलेलं आहे, मला ज्या वेळेला वेळ मिळेल बापू बोलवेल त्यावेळेला मी येईनच, पण आत्ता तरी तू सोडू नकोस बापूला. आणि मी रोज त्यांच्या चरणी प्रार्थना करते, मी तो केवळ पायाचा दास, नका करू मजला उदास, जोवरी या देही श्वास, निज कार्यास साधून घ्या, निज कार्यास साधून घ्या. एवढीच प्रार्थना. अंबज्ञ श्रीराम.